योजनेचे पैसे वाढण्याची शक्यता आहे। या योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवण्याची शिफारस पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने केलेली आहे। समितीच्या अहवालानुसार या योजनेमुळे महिलांची आर्थिक स्थिती सुधारली आहे। सध्या मिळणारे 1500 रुपये पुरेसे आहेत की नाही याचं मूल्यमापन करून ही रक्कम वाढवावी असं समितीचा सूर असल्याचं समजतंय। त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच वाढणार का याकडे सर्व महिला वर्गाचं लक्ष आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे सर जोडले गेलेले आहेत। शिवाजी सर, योजनेचे पैसे वाढणार अशी चर्चा सध्या सुरू झालेली आहे, अधिकची माहिती। तेजल, लाडकी बहीण योजनेची रक्कम महागाईनुसार वाढवा अशी शिफारस पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीची आहे। या समितीने काही अहवाल तयार केला होता। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणि ओडिशाची एक सुभद्र योजना जवळपास सारख्याच आहेत। या दोन्ही योजनांचा अभ्यास या समितीने केला होता आणि यात त्यांच्या या अहवालात एक महत्त्वाचा निष्कर्ष निघालेला आहे। या योजनांमुळे महिलांच्या बँक खात्यातील शिल्लक रकमेत महाराष्ट्रात 84% वाढ झाल्याची माहिती या त्यांच्या निष्कर्षात आलेली आहे आणि त्यामुळे महिलांच्या डिजिटल व्यवहारांना गती मिळाली आहे। लाभार्थी महिलांकडून यूपीआयचा वापर वाढलाय आणि या सगळ्या पैशांचा वापर वैद्यकीय उपचार आणि मुलांच्या शिक्षणासाठी केला जात असल्याचा अहवालात निष्कर्ष आहे। त्यामुळेच कुठेतरी पंतप्रधान आर्थिक सल्लागार जी समिती आहे या समितीने लाडक्या बहिणीचे पैसे महागाईनुसार वाढवता येतील का असा विचार केला जावा असा एक निष्कर्ष या अहवालात दिलेला आहे। त्यामुळे एक जमेची बाजू, एक लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बाजू अशी होऊ शकते की भविष्यात या लाडक्या बहीण योजनेचे पैसे हे वाढवले जातील। आपल्याला सातत्याने माहिती आहे की महाराष्ट्र सरकारनेही वेळोवेळी सांगितलेले आहे की ही जी रक्कम आहे 1500 रुपयावरून 2100 रुपये केली जाईल। तर असं होऊ शकतं, भविष्यात लाडक्या बहिणीच्या योजनेचे पैसे हे वाढवले जातील। जी, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवा असं यावेळेस केंद्रीय समितीनं शिफारस केलेली आहे। अहवाल त्या संदर्भातला दिलेला आहे। आता सरकार या संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर महागाईनुसार योजनेची रक्कम वाढवा असं केंद्र सरकारच्या समितीनं सल्ला दिलेला आहे। पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीकडून या योजनेचं समर्थन करण्यात आलेलं आहे। बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्यामुळे महिलांच्या मासिक खर्चामध्ये जवळपास 46% वाढ झालेली आहे। योजनेच्या पैशांचा वापर मुलांचं शिक्षण आणि आरोग्यासाठी केला जात असल्याचं समजतंय। लाडकी बहीण योजनेमुळे महिलांची बचतही वाढल्याचं याचं निरीक्षण नोंदवलं गेलेलं आहे।